नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसातून भेटतोय. आता इथून पुढे रेग्युलर नक्कीच भेटत राहूया. आज आपण ह्या ज्या काही संपूर्ण भागामध्ये जो काही पाऊस होतोय, केळी उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जो काही त्रास होतोय किंवा आपल्या शेतामध्ये जे काही पाणी साठून राहिलेलं आहे आणि अजून हवामान खात्याचा अंदाज असा आहे की 26 तारखेपासून 1 तारखेपर्यंत जो काही मुसळधार पाऊस होणार आहे, त्या पावसामुळे आपल्या शेतकरी मित्रांचं खूप मोठं नुकसान होत चाललेलं आहे. शेतकरी मित्रांनो, 2 दिवसाचं हे काय चांगली पावसाने जे काही उघडीप दिलेलं आहे, त्यासाठी आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो, आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांनो, हे आपण टेक्नोजेट जे काही सल्फर मिल कंपनीचं टेक्नोजेट आहे, हे आपण 4 किलो प्रति 1 एकरासाठी डोस द्यायचा आहे. त्याच्यासोबत आपल्याला त्यांचं जे काही फर्टिस आहे, जे 90% सल्फर येत आहे, ते सल्फर आपल्याला 3 किलो प्रति एकर आणि ह्याच्यासोबत आपल्याला कोणत्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीचं एखादं लिक्विड ह्युमिक आपल्याला देणं खूप गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्याला ह्या रानाला वापसा कंडिशन आणि प्लॉटची मुळी एकदम चांगली चालू ठेवण्यासाठी हे खतं नक्कीच चांगलं काम करणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच ऊन दिसतंय आता. उद्यापासून जे काही 1-2 दिवस उन्हाचा जे काही चांगलं वातावरण आहे, त्याच्यामध्ये हे दोन्ही डोस आपण एकत्रितरित्या सोडून घ्या. त्याच्यासोबत एक ह्युमिक द्या आणि पाण्याची मात्रा शेतामध्ये कमी द्या. नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट आणि करप्यापासून चांगला कमी प्रादुर्भाव झालेला दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.